मित्रांनो नमस्कार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाव पातळीवर जो महसूल व पोलीस प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे पोलीस पाटील। बऱ्याच दिवसापासून पोलीस पाटलांच्या पदभरतीसाठी विचारणा केली जात होती। मित्रांनो दिनांक 11 जुलै 2025 रोजी लोकमत न्यूजपेपरने जी बातमी प्रसिद्ध केली ती सर्वांसाठी खुश खबर ठरणार आहे। ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व रिक्त पोलीस पाटील पदांची भरती लवकरच होणार आहेत। ती केव्हा होणार आहेत, कधी होणार आहेत, कशी होणार आहे, त्यासाठी शिक्षण किती लागणार आहे, वयोमर्यादा किती आहे, ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे, कसे भरायचे या संदर्भात आपण डिटेल्स माहिती बघूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 563 पदांची पोलीस पाटलांची भरती होणार आहेत। त्या अनुषंगाने जी बातमी प्रसिद्ध झाली त्या बातमीमध्ये 23 ते 31 जुलै दरम्यान गावनिहाय आरक्षण निश्चित करणार आहेत। म्हणजे कोणत्या गावामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी ते पोलीस पाटलांचं पद सुटणार आहेत त्या अनुषंगाने माहिती देणार आहेत। 1 ते 16 ऑगस्ट दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत। 20 ते 28 ऑगस्ट दरम्यान अर्ज मागवणार आहेत। 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान अर्जाची छाननी व अर्जदारांना प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट पाठवणार आहेत। 12 सप्टेंबरला लेखी परीक्षा होणार आहेत। 23 सप्टेंबरला पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा म्हणजेच इंटरव्ह्यू होणार आहेत आणि त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध होणार आहेत। आणि 29 सप्टेंबरला पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार आहेत। म्हणजे अवघ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये हा पोलीस पाटील भरतीचा कार्यक्रम महाराष्ट्र शासन राबवणार आहेत। या पोलीस पाटील पदाची भरतीसाठी तरुणांनी योग्य तयारी केली पाहिजे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे आणि किती जागा रिकाम्या आहेत, रिक्त आहेत या संदर्भात आपण डिटेल्स माहिती बघूया। छत्रपती संभाजीनगर शहराच्या आजूबाजूला जी गावे आहेत त्या गावामध्ये 78 जागा पोलीस पाटील पदाच्या रिक्त आहेत। त्यासोबतच वैजापूर आणि गंगापूर या 2 तालुक्यामध्ये 168 पोलीस पाटील पदांच्या जागा रिक्त आहेत। सिल्लोड आणि सोयगावमध्ये 85 पदांच्या जागा रिक्त आहेत। त्यासोबतच पैठण आणि फुलंब्री या 2 तालुके मिळून 108 पोलीस पाटील पदांच्या जागा रिक्त आहेत। कन्नड आणि खुलताबादमध्ये 124 पदांच्या जागा रिक्त आहेत। या संदर्भात गावातील तरुण मुलांनी किंवा मुलींनी आपल्या कॅटेगरीला जर जागा सुटली असेल तर योग्य ती तयारी करून योग्य तो अभ्यास करून ही परीक्षा देणं गरजेचं आहे। पोलीस पाटील होण्यासाठी कोणती महत्त्वाचे निकष आहेत या संदर्भात आपण डिटेल्स माहिती बघूया। पहिला जो निकष आहे तो आहे शैक्षणिक पात्रता। म्हणजे किमान पोलीस पाटील होण्यासाठी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। जास्त असेल तर अतिउत्तमच। वयोमर्यादा किती असली पाहिजे? अर्जदाराचं वय 25 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावे। वयोमर्यादेत कोणत्याही कॅटेगरीला कुठलीही शिथिलता दिली जात नाही। रहिवासी अर्जदार संबंधित गावचा स्थानिक आणि कायम रहिवासी असावा। यासाठी तहसीलदार किंवा तलाठी यांच्या रहिवाशीबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागते। शारीरिक आणि चारित्र्य अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा आणि त्याचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे। लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणजेच महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2000 नुसार लहान कुटुंबाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे। म्हणजेच 2 पेक्षा जास्त अपत्य 2005 नंतर नसावी। पुढच्या जे महत्त्वाचे निकष आहेत त्यामध्ये निवड प्रक्रिया कशी होणार आहेत? साधारणपणे लेखी परीक्षा होणार आहेत आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर जे मेरिटमध्ये असतील त्या मेरिटमधल्या काही 3 किंवा 5 मुलांना किंवा मुलींना बोलून त्यांची मुलाखत घेणार आहेत। त्यासोबतच वारसा हक्क प्राधान्य पोलीस पाटील कार्यरत असताना निधन झाल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास त्यांच्या वारसांना पती पत्नी आणि 2 मुले जर ते सर्व अटी व शर्ती पूर्ण करत असतील तर त्यांना प्राधान्य दिले जातं। महाराष्ट्र शासनाने पोलीस पाटलाचे मानधन एकूण 15,000 रुपये प्रतिमाह केलेले आहेत। ही माहिती सामान्य असून प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा भरतीनुसार यात काही बदल असू शकतात। त्यामुळे नवीनतम आणि अधिकृत माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेली अधिकृत जाहिरात तपासणे महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो तुम्ही आत्तापासूनच जी डॉक्युमेंट्स लागतात ती डॉक्युमेंट्स कंप्लीट करा आणि पोलीस भरतीसाठी सामोरे जा। सर्वांचे धन्यवाद। जर आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा ही विनंती।